नमस्कार, मी कांचन आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन यूएसए ह्या चॅनलवर. तर चॅनलवर असा रुटीन व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय, कारण मी जरा बिझी होती. ती महाराष्ट्र मंडळाच्या म्हणजे आमची जे इथे लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळ आहे त्याची जी दिवाळी पार्टी असते आणि तिथे आमचा परफॉर्म होता, सो त्याच्यात मी बिझी होती. आणि आमचा टोटल ग्रुप डान्स होता. आम्ही 13 जण होतो, छोटी मुलं पण होती आणि एवढा सुंदर परफॉर्म झाला. मेन कौतुक म्हणजे छोट्या मुलांचं. भुवीने ते अप्रतिम डान्स केला आणि व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला असेल. जर कोणी बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक मी इथे देते. आणि आता मी तुम्हाला सांगते की आजचं रुटीन काय आहे ते. आता मी चालली आहे बाहेर शॉपिंगला. म्हणजे मला आज बनवायची आहे पाणीपुरी आणि मी पाणीपुरी बनवायला गेली तर माझ्याकडे कोथिंबीरच नव्हती. तर म्हटलं चला आधी आपण घेऊन येऊया, कारण अनिकेत येईपर्यंत खूप लेट होणार आहे. तर आता जाता जाता पहिल्यांदा लॉन्ड्री लावते. आणि लॉन्ड्रीमध्ये पण इथे थोडे मी पहिल्यांदा इथले लॉन्ड्री अपार्टमेंट मधल्या लॉन्ड्री कशा असतात ह्याचा मी व्हिडिओ केलेला आहे. आणि घरांमध्ये स्वतःच्या लॉन्ड्री असतात, काय काय अपार्टमेंटमध्ये पण घरात असतात पर्सनल, पण जास्तीत जास्त अपार्टमेंटमध्ये सगळ्यांच्या मिळून प्रत्येक विंगची मिळून एक लॉन्ड्री असते खाली. सो तशीच लॉन्ड्री आमची पण आहे आणि मी त्याचा पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. पण त्याच्यात आता थोडेफार चेंजेस झालेले आहेत, तर ते पण मी तुम्हाला आता दाखवते जाता जाता. तो चला पहिल्यांदा अनिकाची तयारी करते आणि नंतर आता आम्ही बाय वॉक जातो. आणि अनु इथे मॅग्नेटने प्ले करते. काय करतो? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट? ब्ल्यू कलर? तिला हल्ली कलरचा इतका वेळ लागलाय ना. चला चला जाऊया आपण. सो आता चालली आहे मी लॉन्ड्री करायला आणि अनिकाला घेतलं इथे स्ट्रोलर मध्ये, कारण मला जायचं आहे पुढे थोडीशी ग्रॉसरी. म्हणजे इंडियन स्टोअर नाही आहे, इंडियन स्टोअर इथून लांब आहे, पण इथे जे रेग्युलर. आता आली आहे मी लॉन्ड्री करण्यासाठी. हॅलो. आणि हे सगळे आहेत वॉशर ड्रायर. तर आता इथे मी हे 3 मशीन लावलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि आता इथे चेंजेस काय झालाय तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर इथे पहिल्यांदा काय व्हायचं की आता हे बघा, मी इथे लिक्विड घातलंय, कंडिशनर घातलंय आणि आता कपडे घातलेत. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी इथे दाखवते की पहिल्यांदा इथे काय होतं, ह्या मशीन मध्ये इथे कार्ड इन्सर्ट करावं लागायचं आणि मग जे पैसे आहेत ते कट व्हायचे. पण आता असं नाहीये. आता काय करावं लागतंय की इथे हे बघा, इथे डायरेक्ट तुम्ही इथे मोबाईल मधून ऍप टाकून इथे स्कॅन करू शकता आणि ऑटोमॅटिक ते पैसे जे आहेत ते कट होणार. पहिले $1.75 पर मशीन व्हायचे वॉशरला आणि $1.75 ड्रायरला. तर आता हे $2 केलेत त्यांनी आणि हे असं चेंजेस केलंय. इथे डायरेक्ट हा QR कोड स्कॅन होणार आणि पैसे कट होणार. तर तुम्हाला आता मी इथे दाखवते. मी इथे स्क्रीन रेकॉर्ड केलेलं आहे, हे बघा तुम्ही. ते मी ॲपमधून तिथे डायरेक्ट स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट $2 आहेत ते कट झाले आणि तुम्हाला इथे डायरेक्ट स्टार्ट बटन त्यांनी दाबायला सांगितलं मशीनचं. आणि खूप इझी झालेलं आहे. पहिल्यांदा हे कार्ड इन्सर्ट वगैरे करायला सांगायचे. त्याच्यानंतर कोणत्या रूमची किती नंबर मशीन चालू आहे आणि कोणत्या मशीन ऑक्युपाईड आहे ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला घरातूनच समजतं. ते बघा तिथे टाईम पण सांगितलं की 35 मिनिट्समध्ये तुमचं मशीन बंद होणार आहे, म्हणजे पूर्ण कपडे हे धुवून होणार आहेत. तर अशा मी 3 मशीन लावल्या टोटल, म्हणजे $6 झाले पर मशीन, $2 असे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक विंगचा नंबर, कोणत्या रूम नंबर मधली मशीन खाली चालू आहे. पहिल्यांदा काय सारखं जाऊन बघावं लागायचं मशीन खाली आहेत की नाही, पण आता घरबसल्या समजतात की किती मशीन खाली ऑक्युपाईड आहेत आणि तुम्ही जाऊ शकता की नाही, तुम्हाला जेवढ्या मशीन आहेत तेवढ्या अवेलेबल. सो छान झालं आहे, हे इझी झालेलं आहे. सो चला आता मी चालली आहे बाय वॉक. अनिकेत आणि भुवी स्कूलला आहे, अनिकेत ऑफिसला आहेत. मशीन लावली, तुम्हाला मी दाखवली की कशी लावतात, तिथे काय चेंजेस झालेत ते. आता 30 जास्त कपडे टाकलेले आहेत प्रत्येक मशीनमध्ये. सो 39 मिनिट्स नंतर ड्रायरला लावायचे आहेत. सो चला. आपल्याला इथे माहिती आहे अमेरिकेमध्ये जर तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट क्रॉस नाही करू शकत. इथे एक बटन दिलेलं असतं, ते पुश करायचं. त्याच्यानंतर जेव्हा तिथे पेडेस्ट्रियनचं साईन ऑन होईल त्यावेळी तुम्ही क्रॉस करू शकता. हे खूप इथे छान आहे. हे बघा राप्स. आता मी पोचली आहे तिथे. 15 बाय वॉक 15 मिनिटं लागतात. स्ट्रोलरने
स्ट्रोलर असल्यामुळे स्ट्रोलर पुश करायला खूप दमायला होतं आणि अनिका आता मोठी पण झाली आहे तर अजून दमायला होतं. आता मी पोचली आहे इथे शॉप्सला आणि आता घेते पटकन कोथिंबीर आणि निघते. शॉपिंग करून झालं. आता मी आली आहे बिलिंग काउंटरला आणि अनिका ऐकत नाहीये आतमध्ये बसायला. आता मी जे लॉन्ड्री लावून आलेली तर मला आता मोबाईलवर नोटिफिकेशन आलं की एक मशीन झाली आहे. 38 मिनिट्स होऊन गेले. तर खूप छान आहे हे ॲप. मी आता आली आहे एक शॉपमधून सगळं घेऊन आणि आता मी ज्या मशीन आहेत त्या झालेल्या आहेत. झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं येतं ते. असं ओपन लीड म्हणून येतं. तर सगळ्या मशीन झाल्यात. आता ड्रायर लावते. सो मी आता आली, थोडी जिमला गेली, त्याच्यानंतर कपडे ड्रायरचे घेऊन आले आणि अनिकेत गेले भुवीला तायकांदोला घेऊन. अनिका पण गेली त्यांच्यासोबत आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय सामान आणलं ते. आणि जिमला हल्ली मी जात नव्हती कारण मला खूपच असं विकनेस यायचा का. हा म्हणजे रिपोर्ट त्या दिवशी डॉक्टरने चेक केले. इथे कसं असतं की रिपोर्ट जे आहेत ते तुमच्या ऑनलाईन येतात, नंतर डॉक्टर 2 to 3 वर्किंग डेज मध्ये चेक करतात आणि त्याच्यावरच कमेंट टाकतात. कमेंट टाकल्यानंतर तुम्हाला जर एखादी मेडिसिन रेफर करायची असेल तर आपल्याकडे त्याची रिसिप्ट नाही दिली जात. ती डायरेक्ट आपली जी फार्मसी असेल जवळ म्हणजे मेडिकल जे असेल तिथे डायरेक्ट ती सेंड केली जाते आणि तिथून जाऊन आपलं फक्त औषध जे आहे ते पिक करायचं असं असतं. सो माझं व्हिटॅमिन B12 खूप जास्त लो आहे. सो त्याच्या माझ्या टॅबलेट हे केल्यात आणि आय थिंक मला असं वाटतंय की त्याच्यामुळेच मला खूप विकनेस वगैरे येत होता. सो चला, अशी होती माझी हेल्थची अपडेट. तर आता मी करते पाणीपुरी बनवायला सुरुवात. तर मी कशी पाणीपुरी बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. पाणीपुरीसाठी मी इकडे पांढरे वाटाणे जे असतात ते बॉईल करून ठेवलेले आहेत. तर त्याचा रगडा बनवणार आणि मी तुम्हाला सगळ्या स्टेप हळूहळू सांगते. तर त्याच्या आधी पाणी बनवून घेते. काय सगळं सामान आहे जे मी आता घेऊन आली. बटाटे जास्त आणून ठेवत नाही, कमी आणून ठेवतो. त्याच्यानंतर हे टोमॅटो आहेत, बनाना आणले, बेल पेपर आणला, मी कॉलीफ्लॉवर खात नाही तसा, पण मला एक अशी वेगळ्या प्रकारची भाजी बनवून बघायची आहे तर म्हणून घेऊन आली आहे. तर हे आहे आणि इथे आणले स्वीट कॉर्न. भुवीला खूप आवडतात स्वीट कॉर्न म्हणून हे कॉर्न आणले. ते आता बॉईल करायला ठेवते. बटाटी एकच आणली आहे कारण बटाटी खूप खराब होते लवकर म्हणून. तर पाणी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पुदिना लागणार आहे. तर पुदिना काही मी विकत घेऊन नाही आली. पुदिना इथे पॅटिओमध्ये आमचं स्वतःच आहे तर तो मी आधी काढते आणि त्याच्या आधी पहिल्यांदा कॉर्न बॉईल करायला ठेवते. तर पाणी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर घातली आहे, पुदिना घातलाय, 4-5 मिरच्या घातल्यात, थोडेसे आल्याचे तुकडे घातलेत, 2-3 मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं घालू शकता आणि ह्याची एक बारीक अशी पेस्ट बनवून ती पाण्यामध्ये मिक्स केली की पाणी खूप अप्रतिम होतं. डायरेक्ट जो पाणीपुरी मसाला असतो आणि ते घालून एवढं पाण्याला जी टेस्ट आहे ती येत नाही. तो मी असं करते नेहमी. तर चला, आता मी हे मिक्सरला लावते आणि त्याची एकदम छान अशी पेस्ट बनवते आणि त्याच्यानंतर पूर्ण पाणी बनवते. तर आता मी ही पेस्ट घेतलेली आहे जी बनवली ती एकदम हे मिनरल वॉटर घेतलं आहे. त्याच्यामध्ये ही जी पेस्ट बनवली ती आता त्याच्यामध्ये टाकते आणि ती चांगली मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आता मी आतमध्ये सगळे मसाले टाकते. धनेपूड टाकली आहे, जिरापूड टाकली आहे, रोस्ट केलेली जिरापूड, त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ चवीपुरतं आणि जेवढं तुम्हाला तिखट हवे तेवढे तुम्ही मिरच्या टाकू शकताय. तसे मी पहिले त्याच्यात टाकलेले आहेत. आता ॲड करते मी आतमध्ये पाणीपुरी मसाला. त्याच्यानंतर मी आता टाकणार आहे काळं मीठ. काळं मीठ हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याने हे एक वेगळीच चव येते. काळं मीठ टाकून आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेणार आहे. लगेच मी गाळणार नाहीये, हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण जो मसाला आहे तो चांगला त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब व्हावा म्हणून. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं काळं मीठ ॲड केलं आणि आता हे मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि ज्यावेळी मग पाणीपुरी बनवायला घेईल त्यावेळी मी गाळून घेईल. आणि अजून त्याच्यामध्ये ॲड करते ती म्हणजे ही इमली चटणी होममेड आहे. त्याने अशी आंबट तिखट गोड अशी एक छान चव येते. तर मी नेहमी इमली आणि खजूरची चटणी ही अशी बनवून ठेवते आणि ती खूप दिवस आपण स्टोअर करू शकतो. तर ती थोडीशी आतमध्ये ॲड केली, त्याने अजून चव ही जी आहे ती एकदम अशी आपण गाड्यावर जी खातो मुंबईमध्ये पाणीपुरी तसं ते पाणी तयार होतं. सो अशा प्रकारे माझं पाणीपुरीचं पाणी आता रेडी झालं आहे. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती करायला घेते.
तर आता मी करते रगडा. रगड्यासाठी मी वाटाणे आधीच बॉईल करून घेतलेले आहेत, पांढरे वाटाणे. आता इथे पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आणि तेल गरम झालं की आतमध्ये टाकणार जिरा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, धणेपूड, जिरंपूड, थोडासा हिंग आणि थोडंसं मीठ, म्हणजे टोमॅटो लगेच शिजतो. आणि हे सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर आतमध्ये ॲड करणार आहे वाटाणे. तर आता हे सगळे पहिल्यांदा मसाले घालून घेतले, थोडे थोडे अर्धा चमचा म्हणजे थोडेसे घालायचे. आणि त्याच्यानंतर हे वाटाणे ॲड करून रगडा आता तिथे तयार झालेला आहे. आता करते आलू चाट. आलूमध्ये हे बॉईल केलेला पोटॅटो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये घालणार चाट मसाला, मीठ आणि थोडीशी काळी मिरी, आणि तेही माझं रेडी झालेलं आहे. आणि आता मी सगळं आवरून घेते आहे. अजून अनिकेताने आले नाही आहेत, सॉरी अनिकेताने येऊन तायकांदोला गेले आहे भुवीला घेऊन. तर आता मी हे सगळं किचन आवरून घेते पहिल्यांदा, भांडी वगैरे सगळं. आणि आज खूपच जास्त थकायला झालं आहे, कारण पूर्ण ते राप्सपर्यंत चालत जा वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप. आणि लॉन्ड्री करते वेळी 2-3 वेळा खाली जावं लागतं, तर त्याच्यामुळे अजून थकायला होतं. सो चला आता पूर्ण किचन आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलते. सो आता सगळं किचन वगैरे आवरून झालं आहे माझं. आणि आता हे लॉन्ड्रीकडून जे कपडे आणले ते आता सगळे घड्या घालून ठेवते. लॉन्ड्री करणं सोपं वाटतं मला, पण हे एवढे कपडे घड्या घालणं खूप कठीण वाटतं. इथे रेडी झालेली आहे मस्तपैकी. इथे पाणी बनलेलं आहे. इथे आहे इमलीची चटणी होममेड, केचप, बारीक चिरलेला कांदा, रगडा गरम गरम आहे, बटाटी, आणि इथे आहेत ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या. तर आता आम्ही खूप वेळा पाणीपुरी बनवत असतो, पण अशी घरातल्यांसाठी म्हणजे फक्त आमच्यासाठी अशी आम्ही कधीच नाही आतापर्यंत बनवली. कोणतरी येत असेल तेव्हाच पाणीपुरी बनवतो. शेव नाहीये, बघितलं पण संपलाय शेव. तर चला आता आम्ही पाणीपुरी खायला बसतो, बघूया कशी झाली आहे ती. चला आता मस्तपैकी पाणीपुरी बनवते. एक बनवायला मला जमत नाही एवढं, अनिकेत बनवून देतात मला. स्पून नाही घेतला ह्याला, कांद्याला स्पून नाही घेतला. मस्त आता पाणी घालूया आतमध्ये. भुवी तू पण बनवते? भुवी पण बनवते. भुवी मला नाही आहे तेवढी बनवायला, आणि मीच खाऊन बघते. मस्त आली. थोडी तिखट कमी बनवलंय पाणी मी भुवीसाठी. मस्त आले. चला अनिकेत या तुम्ही पण. तर आता छानपैकी जेवण वगैरे झालं. भोवी तर लगेचच झोपली, कारण ती खूप थकते. सकाळी 6 वाजता उठते, नंतर स्कूलमधून, नंतर आफ्टर स्कूल, पुन्हा घरी येणे, तायकांदोरून आलं सर. तर तिचं पूर्ण आठवड्याचं शेड्यूल जे आहे ते पूर्ण टाईट असतं. ती खूप बिझी असते आमच्यापेक्षा पण. तर ती लगेचच झोपली, 8 वाजताच झोपली. अनिकाला आता झोपवतायत अनिकेत. आणि पाणीपुरी पण खूप छान झालेली होती, आणि मस्तपैकी सगळ्यांनी पाणीपुरी एन्जॉय केली, भुवीनेही खाल्ली. तर आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.